नाशिकच्या पाथर्डी गावात युवकाची निघृण अशी हत्या करण्यात आली आहे। 5 जणांच्या टोळक्यांनी तरुणावरती 25 वार केलेत। पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय आहे। सध्या आरोपीचा शोध घेतला जातोय। नाशिकच्या पाथर्डी गावात युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। 5 जणांच्या टोळक्यांनी तरुणावरती 25 वार केलेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रांजल कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। खरं तर प्रांजल, अत्यंत निघृणपणे ही हत्या बघायला मिळते। या हत्येमागचं काही कारण कळू शकलंय का? वर्षा, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं चित्र हे बघायला मिळतंय। ते अगदी कालचीच घटना जर बघितली तर सातपूर परिसरामध्ये टोळक्याने हातात कोयते घेऊन काही घरांवरती दगडफेकी केली, त्यांचं नुकसानी केलं होतं। आणि ही घटना ताजी असतानाच रात्री पाथर्डी गाव परिसरामध्ये नंदेश साळवे या 20 वर्षीय युवकाची निर्घृणपणे हत्या ही करण्यात आलेली आहे। धारदार शस्त्राने जवळपास त्याच्यावरती 25 वार हे करण्यात आलेले आहेत आणि आरोपी फरार हे झालेले आहेत। सध्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत खुनाच्या गुन्ह्याची नोंद ही करण्यात आलेली आहे आणि ही हत्या नक्की का करण्यात आली, हे आरोपी कोण आहे याचा शोध जो आहे तो घेतला जातोय। मात्र या घटनेमुळे पाथर्डी गाव परिसरामध्ये कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे। आपण जर बघितलं तर नाशिक पोलिसांकडून प्रतिबंधात्मक देखील कारवाई ही केली जाते। टवाळखोरांवर देखील वॉच ठेवून पोलीस आहेत। मात्र दुसरीकडे कुठेतरी हे जे हत्यारं हे सापडत आहेत, अगदी सहजपणे या तरुणांकडे, टवाळखोरांकडे हत्यारं ही दिसून येत आहेत। त्यामुळे ही हत्यारं नक्की कुठून येतात याचा शोध घेणं आता गरजेचं आहे। निश्चितच प्रांजल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।